नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कळंबुसरे शिवमंदिर हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात स्थित एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे। हे मंदिर त्याच्या निसर्गरम्य परिसरासाठी आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे। हे मंदिर उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एका निसर्गरम्य ठिकाणी डोंगर दऱ्यांच्या सानिध्यात आहे। येथील शिवमंदिर स्वयंभू मानले जाते आणि ते तलावाच्या काठी वसलेले आहे, ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। मंदिराच्या शेजारीच पिंपळाचे झाड आहे। शिवमंदिर आणि पिंपळ असा एकत्र योग उरण परिसरातील फक्त याच ठिकाणी पाहावयास मिळतो असे मानले जाते। या शिवालयाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथे काळभैरवाची मूर्ती पाहावयास मिळते, जी सहसा इतर शिवमंदिरात आढळत नाही। महाशिवरात्री निमित्त येथे मोठा उत्सव साजरा केला गेला आणि हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात। कळंबुसरे येथे महाशिवरात्री महोत्सवाचे शतकी वर्ष असल्याने आणि महाशिवरात्री सुट्टीच्या दिवशी आल्याने हजारो शिवभक्त दर्शनासाठी आले होते। दरवर्षी येथे दीपोत्सव महाप्रसाद आयोजित करण्यात येतो। श्रावणी सोमवारी देखील हजारो भाविक येतात। मंदिराचा 1967 साली जीर्णोद्धार केला होता। त्यानंतर शिवभक्त आणि दानशूर उद्योगपती सुरेश राऊत यांनी मंदिर बांधले। मंदिरासमोरील भव्य तलाव आणि पाठीमागील डोंगर झाडी शिवभक्त आणि निसर्गप्रेमी पर्यटकांना आकर्षित करत आहेत। यावर्षी महाशिवरात्री निमित्त मराठी पाऊल पडते पुढे हा वाद्यवृंदांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, कळंबुसरे, उरण। याचं नियोजन केलेलं आहे। आख्यान भाग आपण विचार करूया। तुम्ही आजच्या दिवशी फुलं वाहता देवाला, उद्या वाहता म्हणजे लग्नाचं कीर्तन झाल्यानंतर वाहतात। मग लग्नाचे कीर्तन आज सांगू की उद्या सांगू? पण उद्या ललिताचं कीर्तन आहे ना। देवाचं लग्न लावायचं ना। काय तुमचं काय म्हणणं? लग्न सांगू ना? बरं ठीक, मुलं उद्या टाकतात। मग लग्न सांगू दे, महादेवाचं लग्न सांगू।